आराधन आराधन स्वाधिक sacramentum आराधन आराधन स्वाधिक sacramentum भक्तीन मनान कळत्या काळजान करता तुका नमन. आमकां सोम्याच्या हाती आमी समर्पित कर्ण. ताणें आमकां येदोळ म्हणसर आशिर्वादीत केल्ल्या पसत आमच्या जिणयेंत ताणें आमकां अभिषेकान भरिल्ल्या पसत आमची मागणी आयकोन आमकां कृपेन भरिल्ल्या पसत ताका आमी आराधन करया, ताची स्तुती करया, ताका वाखणुया. संसाराचो उजवाड तूं काळोख धांवडावचो समाधानाचो प्रकाश फांकोवचो. संसाराचो उजवाड तूं काळोख धांवडावचो समाधानाचो प्रकाश फांकोवचो. तुका मेळ्ळो काशेतांव आत्मीक सकत लालेतांव. तुका मेळ्ळो काशेतांव आत्मीक सकत लालेतांव. हर एक दिसा भोगोंक शांती आमी अत्रेकतांव. आराधन आराधन ताळ्यान स्वाधीन आमकां समर्पण कर मागया. आराधन आराधन स्वाधीन sacramentum भक्तीन मनान घालत्या काळजान करता तुका नमन. परत्यान आमी गवी आमचे हात वयर घालन आराधन करया, ताची स्तुती करया, ताका वाखणुया. आराधन आराधन स्वाधिक sacramentum आराधन आराधन स्वाधिक sacramentum देवान केल्ल्या सर्व उपकाराक मनान कळत्या काळजान भक्तीन मनान कळत्या काळजान करता तुका नमन. सोम्या येशू, तू या पवित्र अवकारिस्तान आमच्या पसत हजर आसाय. आज आमकां हर एकल्यांकी आमचे नांव काण तुवें हांगा आपोवन हाडलाय. तुका जाम अर्गां आराधन स्तुती महिमा. सोम्या तुज्या संगता वो वेळ आमी करशीत आसतना तू आमकां खंडीत तुज्या अभिषेकान भरता, आशिर्वादान भरताय म्हणपाक येता. खालसान थांब, तुका आराधन करता, तुजी स्तुती करता. आमचे मागणे आयकून आमकां तुज्या आशिर्वादान भर म्हण मागता. सोम्या तूं आमकां जीव दिवचो जिविता जरीक आमकां पावोवचो. बरो गवळी सोम्या तूं आमकां जीव दिवचो जिविता जरीक आमकां पावोवचो. तुझे जीवित आशेतांव आत्मिकानाक लालेतांव. तुझे जीवित आशेतांव आत्मिकानाक लालेतांव. हर एक दिसा
तुझे संगी सोलोक आशेतां आराधन आराधन आमकांच समर्पण करणं आमचे सगळे कुटुंब शुभेच्छा पायतळे आम्ही समर्पण कर म्हणूया आराधन आराधन स्वाधिक सक्रमेंता आमचे कष्ट आमचे देसावा सगळे अर्पण करूया त्या काळजा या आराधनांत आमचे कुटुंब आमच्या कुटुंबांका शहरी एकल्यांक देवाभिषेकान बरोबर म्हणून मागूया करताव तुका नमन हालेलुया 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 Praise you, Jesus. Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. Ergan tuka somya Jesu. Hoglap tuka somya Jesu. महिमा तुका सुमिया जेसो वंदितान तुका सुमिया जेसो अर्गा अरदान तुका सुमिया जेसो जय जय तुका सुमिया जेसो होगळीक तुका सुमिया जेसो होगळशितान तुका सुमिया जेसो महिमा तुका सुमिया जेसो हालेलुया 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 बावडतान सो कोण म्हजे सशी येता ताका अमके दिस पयस करीसो ना म्हणटा सोमी जे गितें तूं सोमयाच्या पांयां तळा मागोवंक आयलाय जर तुजे थंय बावडत आसा तुज्या बावडता प्रमाणेच तुका जातलें म्हणटा जेसो तर पवित्र एवकारिस्तांत आमचे मदगात आजार आसच्या सोमयाक संपूर्ण बावडतान काळजान आमी अरदान करूंक हांगा आयल्या आमकांच ताच्या पांयां तळा समर्पण करूंक आमी आयल्या आसता आमची कंत बेजाराय पिडा शिडा ती कसली आसूं दी ताचे की व्हडलो सोमी आमचे मुखार आसा ताका आमी सस्य कश्ट गूण करूंक 1000 वर्सां नाकात बगार ज्या बावडतान आमी मागता त्या बावडतान आमकां आशिर्वादाचो शिवर दिवंक सोमी आमचे मदगात आसा तर कश्टतल्यानो वजन वयतल्यानो तुमी सक्कड म्हजे सशी येया हांव तुमकां विशेव दिता म्हणटा सोमी तर सोमयान दिवचो तो विशेव सोमयान दिवचो तो सुसेग आमी आमसकन काण घेवंक आमी मागया आमकां सोमयाच्या हाती आमी समर्पण करया कित्याक तो दयाळ तो आमचो सदांच मोग करचो आमच्या भजन सदांच राखून रावचो
सुकून गेल्ल्या आमकां सोदून येवचो बरो गवळी तो सामन आसा. तर सोमया तुज्या पांयां तळा आमकांच आमी आज समर्पिता. जें कितें आमचें तें उणेंपण आसा तें सक्कडी तूं जाणा आसाय. तर सोमया तुवें आमकां बसयलाय की हांव तुमकां अनाथ जावन सोडून वचना. तुमच्या कश्टांत, तुमच्या दुखांत, तुमच्या पिडे शिडेंत, तुमच्या अन्नवारांत, तुमच्या नश्टांत हांव सदांच तुमच्या संगाता आसतलो म्हूण तुवें बसयलाय सोमया. मात्र न्हय, त्या पवित्र आत्म्याक आमचे मदें तुवें धाडटा म्हूण बसयलाय. तर सोमया तुका आमी ओगळसूंक, तुजी स्तुती करूंक आमी तयार जाता आसतना आमकां बळ दी, आमकां कृपा दी. त्या पवित्र आत्म्याक आमचे मदें धाड म्हूण मागता. आमकां तुज्या कृपेन आशिर्वादान भर म्हूण मागता. पवित्र आत्म्या तुका आमी स्वागत म्हणटा. ये आमचे थंय रावोंक, आमकां सोमया सरशी आपोवन व्हरूंक, सोमयान आमकां शिकोवची ती शिकोवण अर्थ कणकाण घेवंक जाय आसली गिन्यान, बुदवंतकाय, कृपा, आशिर्वाद दिवंक ये पवित्र आत्म्या स्वागत तुका आमचे मदें. त्या पवित्र आत्म्याक आमचे मदें स्वागत म्हणया. आमकां आतां बळवंत करूंक आमचे मदें देवोन येवन दी. स्वागत पवित्र आत्म्या तुका आमचे मोदें. भक्तीन गावया तुझे सक्ते नाम कांबर राव तू आमचे सवे. स्वागत पवित्र, स्वागत तुका पवित्र आत्म्या. तुका आमचे मोदें. तुझे सक्ते नाम कांबर राव तू आमचे सवे. तुझी विद्युंचे उदक हे पवित्र आत्म्या सासनाक वाळची बुजवणदार आनी बुदण्यार सगळे तुसल. तुझी विद्युंचे उदक सासनाक वाळची बुजवणदार आनी बुदण्यार सगळे तुसल. स्वागत पवित्र आत्म्या तुका आमच्या काळजांत नितळ कर तूं आमकां. बापा बोगून ससना. स्वागत पवित्र आत्म्या तुका आमच्या काळजांत नितळ कर तूं आमकां. बापा बोगून ससना. तुझी विद्युंचे उदक सासनाक वाळची
बुसवणदार आणि बुदेण्यार सगळेच तुसल तुमची विद्येचे उदक पवित्रत्म्या सासनाक वाळचीस तुझ्या कृपेन आमकां बर, तुझ्या आशिर्वादान आमकां बर, अभिषेकान बर, आम्हा सर्वांचेर ते बोनये. सगळेच तुसल तुका समे आमकां समर्पण करता. अभिषेकान बर पवित्रत्म्या स्वागत म्हणटा तुका आमच्या काळजांत, आमच्या आत्म्यांत, आमच्या कुडीक, आमच्या कुटुंबांत. सोम्या रास कर तूं थंय तुझ्या साध्यण्यांनी आमकां बर म्हण मागता. आमकां जोर अंतकारांतले बंदपासांतले सुटका दी. अर्गां पवित्रत्म्या आमचे थंय देवोन आयिल्ल्याक तुका अर्गां म्हणटा, स्तुती करता, अरदान करता. हालेलुया 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 अर्गान जेजो ग्लाब जेजो महिमा जेजो हालेलुया 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 सर्वदोतरा सच्चा देवा तुझ्या पवित्र नामाक अर्गां अरदान स्तुती महिमा समर्पण करणं या सकळ भुरग्यांक तुझ्या हाती हांव समर्पित करता. या अरदाना मुखांतर सोम्या सगळे गुणेपण तूं पयस कर. तुझ्या आशिर्वादान आमकां बर, अभिषेकान बर म्हणून तुझे लगे मागता. हालेलुया 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 प्रेज द लॉर्ड Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. अर्गां तुका सोम्या जेजो, अर्गां तुका सोम्या जेजू, होगलाप तुका सोम्या होगलाप जेजो, तुका सोम्या जेजू, महिमा तुका सोम्या महिमा जेजो, तुका सोम्या जेजू, वंदन तुका सोम्या वंदन जेजो, तुका सोम्या जेजू, अरदान तुका सोम्या जेजो, आराधन तुका सोम्या जेजू, होगोळशितान तुका सोम्या जेजो, होगोळशितान तुका सोम्या जेजू, जय जय तुका सोम्या जय जेजो. जय तुका सोम्या जेजू. हालेलुया हालेलुया. हालेलुया 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 हालेलुया. क्रिस्तताई म्हज्या मोगाच्या भावान आनी भयणीनो, आज पवित्र सभा सांजोकीम आनी अन्नाचे फेस्त करता. म्हणल्यार मलगड्यांचो दीस आज आमी आचरण करता. मलगडे म्हळ्यार आब व्हडली माय, कोणाक सकड प्रायज जाल्या. प्राय म्हळ्यार कुडीची प्राय आणि मोतीची प्राय दोन्ही. म्हणटा आसतना मलगड्यांचो दीस आज आचरण करता आसतना सोर मलगड्यां पासत आमी मागोवंक येता आसतना आयच्या आराधनांत हांवें विंचून काडलेलो विशय जावन आसा आध्यात्मीक मरण. सडावत प्राय जाल्ले म्हणटात केदाळे एक पटी मोरता म्हण. आयच्या काळार प्राय जाल्ली मोरनात, ती आराम असतात होय की नाही. प्रायज जायनातलेत तर मरतात वेगी. ओके, सो प्रायज जाली म्हळ्यार मरण लागीं आयिले म्हणून अर्थ थोड्यांचे. हो जालें हाचें मोग जालें. आनी थोड्यांच्या घरा सांगतात हाका प्रायज जाल्या वचोंक वचना हो. आयकलां हांवें थोड्या भुरग्यांनी सांगचें. म्हणटा आसतना मरण म्हळ्यार काले, मरण म्हळ्यार काले. मरण साव सात्ता म्हणटात न्ही, आवा सात्ता म्हण. मरण म्हळ्यार काले. तुमकां आन्सर करूंक येवना कित्याक तुमी मरोवनात न्ही. मेल्ल्यांनी मात्र मेल्ले मेल्ले उलयनात. तर मरण म्हळ्यार ससना की आमकां सोडणं हेचें उस्वास रावचें पैगिनी. कन्नडांत मरणा म्हणल्या शब्दाक सुमार एक 60 अर्थ आसात. 60 अर्थांनी सांगतात. ಹೊಗೆ ಹಾಕಿಸ್ಕೊಂಡ, ನೆಗೆದು ಬಿದ್ದ, ಸಟ್ಕೊಂಡು ಹೋದ, ಅನಿಕಾಲೆ ಚಟ್ಟ ಏರಿದ, ಮಣ್ಣಾಕಿಸ್ಕೊಂಡ. ओ सुमार शब्दात म्हणटा आसतना मोगाच्या भावांनी आनी भयणीनो, जिविताच्या सांगातपणांतावन वेगळें जावचें म्हळ्यार मरण म्हणटा. पूण आमी आलोचन करच्या प्रमाणे उस्वास रावचें मरण न्हय. मरण साबार रितींनी आसा. मरण 3 रितींनी येता.
एक शारीरिक मरण, फिजिकल डेथ म्हणटात. शारीरिक रितीन आमी मरता, आमचो उस्वास रावता, हातपाय हलनांत, काले उलयल्यार तो रेस्पॉन्स दिना. हा हा बाबा 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 म्हणून 25 फावटी आपयल्यार तो एक उलो म्हळ्यार मेलो. आमी आपयल्याक तो कांय जाप दिना, हातपाय हलयना, दोळे सोडिना. जालें ताचें म्हणटात. हे फिजिकल डेथ. दुसरें आध्यात्मिक मरण, स्पिरिच्युअल डेथ. आध्यात्मिक मरण हे दुसरें. तिसरें मरण जावन आसा इटर्नल डेथ, सासनिक मरण, सासनाक मरचें. तर मोगाच्या भावांनी आनी भयणीनो, हे 3 मरणांय आमचेर येतात. कळ्ळें मग? 3 मरणां आमकां घडटात. केदाळा खंयी. पयलें मरण कोणाच्यानी सुकोवंक जायना. फिजिकल डेथ कोणाच्यानी सुकोवंक जायना. आज प्रायवंताचो दीस आचरण करता आसतना साबारांनी चिंतलां, आतां उणून रगत आसल्यांनी आमी आमच्या किसोड वांताव म्हणून. ना 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 ना, ती वांचले तितले तुमी वांचनात. तुमची मायलेज उणी जाल्यात. पयलेंची बायकां पळय, SD पयलेंची पोरणी बायकां मस्त मायलेज दिताली, पाड जायनाटली. आतांची पळय 71 वर्सां भितर दोकान येतना 70, 80, 90 म्हणटा. 1 वर्स जाल्ल्याक्षान 30 दिना. आमचें लायफ तशें जालां. सबारांनी चिंतचें आसा. आज मलगड्यांक आमी ल्हान कर्ण पळोवच्या मुखांतर, तांकां विधबळ दिवच्या मुखांतर आमी चिंतावंक आलें आमी आनीकी वांताव. ना ना ना, मरण कोणाकी सोडिना. मरण कोणाकी सोडिना. त्या देखून पयल्या मरणांतावन आमकां सुडका ना. आमी मरचे मरतावंत. कालें तुमी खाया. तुमी पावडर सकाळी ब्रेकफास्ट खाणे नासतना, आतां एक स्टाईल आयला पळय, स्लिम एंड ट्रिम जायजे म्हणून सकाळची ब्रेकफास्ट खाणे नांत ताच्या की वर्ते वायट संवय आहा पळय दुसरी खंयचीच ना खंय. सकाळींची ब्रेकफास्ट तुमी सोडल्यार यग्गी मरतात. आणि वो तो 3000 3 डब्यांचो पिठो तुमी 50 डब्बे खाली केल्यार 100 की चड वांचनात. तें गॅरंटी. कळ्ळें? कालय खाया, दुकरा मास खाया आनी खंयचे कोणाचे मांसां समेत खाया. मरच्या वेळार तूं मरचें तुमी. कळ्ळें गी? तुम्ही डायट करणं, कालें करणं, ते सकाळींचे कालें पुरो ते किरोन ना आणि 25 जाणां सांगूंक आमी ब्रेकफास्ट खाणे ना, हांवें पिवोवचें मात्र सकाळीं. तुवें खाणें बरें गो, तें बरें. ही आल्लेबरिंता 2 वर्सांत पिठो खाता. एटलिस्ट तो पिठो सांगाता जाल्यार 80 kg जाता हाल्ली. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. ओके. सो तुमी काले सर्कस केल्यार पयल्या मरणांत आमकां सुडका ना ना, ते मरण येतात. पूण मगाशें दुसऱ्या 2 मरणांत आमी सुडका घेवी येता. दुसऱ्या 2 मरणांत स्पिरिच्युअल डेथ आणि इटर्नल डेथ म्हळ्यार सासनीक मरणांतावन आणि आध्यात्मिक मरणांतावन आमी पयस जावंक जाता. तर मोगाचें हें फिजिकल डेथ या आमी आमच्या कुडींत कशें मरताव, केदाळा मरताव. जाकोबाचें पत्र 2रो अध्याय वळी 26 आमकां सांगता, ओत्मो आमच्या कुडींतावन मेकळो जाल्यार मरण आयलें म्हण अर्थ. कुडीक मरण आसा, आत्म्याक मरण ना. त्या देखून स्वामी जेजू सांगता, जो कोण वो उंडो खाता सासनाकी जियेता. जो कोण वो उंडो खाता सासनाकी जियेता. एका रितीरेंत हांवें आचे विशयंत शर्मावन दिलो.
आणि एकलो येवन म्हज्या लागीं रितीरे उपरांत म्हणालो, फादर तुम्ही आतां सांगले न्ही वो उंडो कोण खाता तो सासना की जियेता, वो उंडो कोण खाता सासना की जियेता तें सत गी. वय साईबा सत नासतना हांव कांय सांगताय, बायबलांत तर सांगला न्ही वो उंडो जो कोण वो उंडो खाता तो सासना की जियेता. तर फादर म्हजो आब 60 वर्सांतावन कुंभार काण घेतालो, गेल्या त्या हप्त्यान मेलो न्ही. म्हजो आब 60 वर्सांतावन सुखान आसतना कुंभार काण घेतालो, तो मेलो न्ही. तें कशें तुमी म्हळें वो उंडो कोण खाता तो सासना की जियेता. हांवें म्हळें आबान उंडो घेतिल्लो कुडीक न्ही, आबान जेजूची कूड सेवल्ली ताच्या अत्म्याक. कुडीक ताणें कालें खाल्लें, पाणपोळे, इडली, शेळें शीत. हां देवान सांगूं ना जो कोण शेळें शीत खाता सासना की जियेता म्हणून, जो कोण चापाती खाता तो सासना की जियेता म्हूण देवान सांगूंक ना. त्या देखून सासना की जियेता खंय अत्म्यांत तो सासना की जियेता. जेन्ना आत्मो आमच्या कुडींतावन मेकळो जाता त्या दाळा मरण येता. त्या देखून देवदूताची कृत्यां 7वो अध्याय वळ 59 स्टेफन सांगता म्हजो आत्मो तुज्या हातांत ओपून दिता. ह्या दाळा ताणें ती उतरां सांगली, ताच्या कुडींतावन आत्मो मेकळो जालो, स्टेफन सरलो म्हणून देवाचें उतर आमकां सांगता. त्या देखून हे दैहीक मरण फिजिकल डेथ सबार रितींत येवयेत. एक नॅचरल डेथ म्हणटात, प्राय जावन मरचें, नॅचरल डेथ. नेक्स्ट एक्सिडेंट, एक्सिडेंटांत मरयेत. थर्ड सुसायड, जीवघात. म्हाका हो जीव नाका म्हणून जिवाक घात करयेत, जीवघात. दोरीगी कालेंगी काण घेवन बांय घेतली गुंडा म्हूण पळोवन मरयेत. ओके. तिसरें ओमिसायड, कोणें आमकां खून करयेत, वैगिनी दुसऱ्यांनी खून करयेत. नेक्स्ट कारण नासतनाय मरयेत, वैगिनी कारण नासतनाय मरयेत. साबार जाणांनी सांगचें आयकलां हांवें, सकाळीं उलयलां या, सकाळीं जेवल्यार मरून गे सांगचें. सकाळीं हांव आनी तो सांगाता कापी पियेले हांव म्हणटा. 1 घंटो जावं ना तूं सांगाता कापी पियल्यार तो मरून म्हणा गे. कारण नासतनाय मरयेत. मरणाक कारण जाय जे म्हणना. लास्ट सरी कसो मेलो म्हणून कारण ना, कारण कळना. त्या प्रकारे मरयेत. त्या देखून जे मातयेतावन ही कूड आयल्या ती मातयेक फाटीं वचो जाय. देवाचें उतर तें सांगता. त्या देखून फिजिकल डेथ हें एका रितीचें मरण. हें हांवें सांगलें कोणाच्यानी चुकोवन काण घेवंक जायना. नेक्स्ट आध्यात्मिक मरण. तुम्ही आध्यात्मिक रितीन मेल्यात गी? आम्ही आध्यात्मिक रितीन मेल्यावंगी गोतूना. तर आध्यात्मिक रितीन मरचें म्हळ्यार कशें? हे मरणाचें सेकंड स्टेज. म्हणटा आसतना एफेसकारांक बरयलें पत्र 2 अध्याय 1 वळ, तुमची पातकांच्या देशेन तुम्ही मरण पावल्यात. तुम्ही केल्ल्या पातका निमती तुम्ही मरण पावल्यात. म्हळ्यार आध्यात्मिक मरण आमच्या कुडीकेंचें मरण न्ही. उत्पत्ती ग्रंथ अध्याय 2 वळ 17 म्हणटा त्या रुखाचें फळ तुम्ही खाशात जाल्यार तुम्ही मरतेल्यात. देवाचें उतर आयकलां न्ही तुमी? त्या रुखाचें फळ खाल्यार तुम्ही मरतेल्यात. तर आदावनानी एवेन त्या रुखाचें फळ केलेंगी? केलेंगी? ती मेलिंगी.
देवान सांगलें त्या रुखाचें फळ खाशात जाल्यार तुमी मरतल्यात तर आदावन आनी येवेन त्या रुखाचें फळ केल्ल्या तक्षण तुमच्या घरा पेट्याक गोळी बजेंत खुशीचो पेटो उपाद्र करीत जाल्यार थोडी गोळी बजेंत पॅराडॉनगी आनी कालेंगी घालून दवरतात ती मेटगी केल्ल्या 2 मिनटांनी पेटो मरता वय की न्ही आता देवान सांगले त्या रुखाचें फळ तुमी खाशात जाल्यार तुमी मरतल्यात पूण वांजेलांत आदाव आनी येव मेल्ली सुमार वर्सां उपरांत फळ खावन तर देवान फट मारली गी ना ना आध्यात्मिक रितीन ती मेली कुडीन मरोंक नांत आध्यात्मिक रितीन मेली त्या देखून आध्यात्मिक मरण एकच पटी येना स्लो प्रोसेस त्या देखून आध्यात्मिक रितीन मरचें म्हळ्यार देवा तावन हंत हंत जावन आमी पयस जावचें देवाच्या मोगातावन पयस जावचें साक्रामेंतातावन पयस जावचें हर एक आध्यात्मिक आमी जें कितें करता पळय ताचे तावन पयस वचेंत आध्यात्मिक मरण त्या देखून इसाया प्रवादी सांगता अध्याय 59 वाक्य 2 तुमची पातकां तुमकां देवान दिल्ल्या जिवितांतावन पयस केल्यांत तुमची पातकां देवान तुमकां दिल्ल्या जिवितांतावन पयस केल्यांत त्या खातीरच मातेवाच्या वांशेलांत 8वो अध्याय वळी 19 सांगता मेल्ल्यांक मातयेक पावून दीत जेजून एक उतरां सांगची ती अर्थ करूंक आनी बारीक कश्ट मेल्ल्यांक मातयेक पावून दीत आता आमच्या वाड्यांत एकलो मेला जाल्यार ताका मातयेक कोणे पाहिजे तुम्ही घरा मोड्यान दवरून सिमेस्त्रींतली पुरा उठोवन येवन हाका मातयेक पावून दिता म्हळ्यार 25 वर्सां गेल्यार ते मोडे देंत आसतले वय की न्ही जेजून सांगले बरी मेल्ल्यांक मातयेक पावून दीत तर मेल्ली सिमेस्त्रीतान उठोवन येवन मेल्ल्यांक आपूण व्हरतात की ना न्ही जिवंत आसल्या तुमीच न्ही मातयेक पाहिजे वय की न्ही तर मेल्ल्यांक मातयेक पावून दिता म्हळ्यार आध्यात्मिक रितीन मेल्ली आध्यात्मिक रितीन मेल्ल्यांक मातयेक पावून दीत कित्याक म्हळ्यार त्या युवतान म्हळें हांव तुजो पाटलाव करता पूण म्हज्या बापायक मातयेक पायता मुसोर म्हाका टायम दीज त्या खातीर म्हळें तेय साबार जण मेल्लीं आसात देवाच्या उतरांतान पयस गेल्ल्यांत तींच तांकां मातयेक पावून दीत तूं म्हजो पाटलाव कर मात्र न्ही मोगाचें लुकाचो वांचेल 15वो अध्याय वळी 24 वेचीत पोतो बाबायच्या घरा पाटी आयिल्ल्या वेळार बापय व्हडल्या पुताक सांगता म्हजो पूत मेल्लो आतां पाटी आयला म्हजो पूत मेल्लो आतां पाटी आयला म्हळ्यार मेल्लो पाटी येवंक जाताय तुमच्या घरा थोडे पटी येता न्ही वय 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 साबारांच्या घरा येता कित्याक म्हळ्यार वर्सां गांठल्यान उडास करना जाल्यार थोडे पटी मेल्लीं सपनांत येतात त्या झाडा मीस दिवंक उडास येवन साबार पटी म्हज्या फिरगेजेक थोडी येतात अप्रूप येतात मीस दिवंक आमी विचारचे सपनांत आयिल्ले म्हण करेक्ट म्हणटात वय फादर काल आयिल्ली त्या देखून मेल्ल्यांक मीस दिवचे जाल्यार थोडे पटी सपनांत तियेज येता न्ही ओके त्या देखीर मेल्लो आतां पाटी आयला म्हळ्यार शारिरीक रितीन तो मरोंक ना आध्यात्मीक रितीन तो मेल्लो बापायच्या मोगातावन तो पयस गेल्लो आतां ताका अर्थ जालें त्या देखून तो पाटी आयला आध्यात्मीक रितीन आमी सबारपटी मरता आयच्या आधुनिक काळार आध्यात्मिक मरण आमकां वेगळी येते आसा
देवाच्या मोगात हांव मागण्यात हांव आमी हंत 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 पयस सरताव कित्याक आज हर एक आमी बिजी 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 टायम कोणोय की ना पळय की न्ही बरे बिजी कालें करतात तांकां गोत्तना पळय की न्ही बिजी म्हळ्यार इतलें बिजी रांदूंकय टायम ना थोड्यांक रांदूंकय टायम ना कित्याक म्हळ्यार तुमी आलोचन करा तुमच्या आवय बापायनी रांदल्ल्या की तुमी आतां रांदच्या की डिफरन्स आसा की ना त्या देखून आईची रांदपां केल्ली फास्ट फूड फास्ट येतात फास्ट फूड फास्ट येतात सिमिस्त्रीक पयलेंचे स्लो फूड स्लो येताले कित्याक म्हळ्यार पयलें एक मासलेची कडी करूंक आळ्यान वांटून सुमार वेळ जातालो आतां फास्ट फूड मासलेचो पॅम पॅम केल्ले क्षण आळ्यान वांटून जालें आतां आळ्यांनी ना चिकन स्पेशल मसाला नारळ वांटूंक ना एक पॅकेट नारळाचो रोस पॅकेटान मेळटा तें केदाळा पॅक केल्लें गी कोणे मसालो काडुल्लो गी देवा तो खावन आतां गोटक्क जावचें चड प्रेज द लॉर्ड त्या देखून बायल मनशानो रांदच्या कुडांत चड वेळ करची जाय खंय तुमची घरची चड तेंप वांसा जाय जाल्यार कोण रांदप वेग्गी करता गी तें रांदप कोण खाता गी तो वेग्गी येता कित्याक म्हळ्यार तातूंत मोग आसा वाटक तें घालें हें घालें तें पावडर घालो वो पिठो घालो घाल खा तें खंय खंय रावता म्हणून सांगूंक जायना प्रेज द लॉर्ड प्रेज द लॉर्ड त्या देखून मोगाचे न्हू त्या देखून आज पळया हर एकांती आमी टायम उरोवन तो टायम खंय करची जाय म्हणलेंच आज कळतें ना मागणें उणें 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 जावन येवन आध्यात्मीक रितीन आज मरण पावचे चड जाल्यांत आज आमकां सोंसणीकाय बारी उणी जाल्या मागण्यांत जावं दी आमच्या लौकीक जिणयेंत जावं दी सोंसणीकाय उणी बारी उणी म्हळ्यार कशें म्हळ्यार सोंसून काण घेवंक ना आतां फास्ट इन्स्टंट तुम्ही ल्हान आसतना कापी पियेल उडास आय ल्हान आसतना वय वय म्हाका उडास आसले प्रमाणे हांव कापी पियोवंक ना ल्हान आसतना हांवें चिमणे तेलाचें उदक पियेल्लो ताका कापयेचो परमळ नातलो गॅरंटी सांगता तो एक स्पेशल परमळ कापी आनी चिमणे तेलाचो परमळ कित्याक म्हळ्यार पयलें गॅस नातलो पळय ते लांब कूड दवरून ताका इतलें चिमणे तेल घालन तो बुडकुलो फस्ट दवरून मागीर उदक वचचें तेचे भितर हे दुवर पळय चिमणे तेलाचो तो बुडकुल्यांत फुल्ल भरतालो त्या दाडाची ती एक जिणी आतां पुरो इन्स्टंट कोण काल विसरल्यार तक्षण रेडी आसता फ्लास्कान सकाळीं तो दूद उण करून दवरता आनी कापये पिठो थंयच आसा च्या पिठो थंयच आसा आयले बरी तुका कापी रे च्या अळे तें दूद तें बॉक्सांत तो बॅगा तें कप्पांत घालन 2 पटी वयर सकला कर पिये कापी जाय जाल्यार त्या डब्यांत इन्स्टंट कापी सोंसणी कांय ना त्या देखून मागले तक्षण आमकां हरियेकी मेळच जाय त्या देखून देवातावन पयस पयस कित्याक आज आमी गळटा म्हजे कडेन पयशे आसात म्हजे कडेन स्थानमान आसा म्हाका हातांत बळ आसा म्हणून देवाक पातयेना आमी त्या देखून आध्यात्मीक मरण आनी तिसरें मोगाशें शाश्वत मरण शासनाकी देवातावन पयस जावचें देव आमकां पयस करिना आमींत देवाक रिजेक्ट करता त्या देखून मोगाचें देवाचें उतर आमकां सांगता जें कोणाचें नांव जिविताच्या बुकार बरोवन आसा ती बाकी
जिविताच्या बुकार तुझे नाव तुवें बरोवचें बरी केलां इंगी त्या देखून हांवें सांगलें पयलें मरण आमकां पयस करूंक जायना पूण दुसरें आनी तिसरें मरण आमी पयस करी येता तर दुसरें आनी तिसरें मरण आमी पयस करी जाय जाल्यार आमचें जिवीत आमी परिवर्तन करी जाय त्या देखून आज आमी आध्यात्मीक मरणाक लागीं जालां जाल्यार तिसरें मरण आमकां गॅरंटी आसतलेंच सेकंड स्टेप आध्यात्मिक मरण तिसरें स्टेप शाश्वत मरण तेंत म्हणटा आमी यमकोंड सासनाके देवा तावन पयस वेचे तर मोगाच्या भावान आनी भयणीनो आमी आध्यात्मीक रितीन मेल्या म्हणून कशें टेस्ट करचें आतां आमकां शुगर आयल्या BP आयल्या म्हण कशें टेस्ट करतात धाकट्यारा कडच्यान वचत येता न्ही आमकां कळटाय शुगर आयल्या गे ना गे म्हणून ना ना धाकट्यारा कडच्यान वचोन रगत दिवन मूत दिवन टेस्ट केल्यार मात्र आमकां कळटा ओ इतलें आसा शुगर म्हणून तशेंच आज आमी कुडीन बरें दिसूंक पुरो पूण आध्यात्मीक रितीन आमी मेल्या उंगी म्हणलें पळयचें जाल्यार थोडीं लक्षणां खुशीन आमी गमन दिवंक जाय त्या देखून हें मरण एकच पटी येना स्लो प्रोसेस दाविदी एकच पटी देवातान पयस वचोंक ना सामसोन एकच पटी देवातान पयस वचोंक ना हंत हंत रितीन देवातान पयस गेलो त्या देखून पयलें आदलो तुजो मोग आतां निवोन गेला आदी आसलो मोग तुका आतां ना उगडापणस ग्रंथ अध्याय 2 वळ 4 तुका आदी मोजे थंय आसलो मोग आतां निवोन गेला म्हणटा आतां तुमकांच तुमी विचारून पळया थोडे फावटी मोग करून काजार जातात वय गी न्ही ती मोगार आसता आसतना तांची जिणी पळया कितली कोणी कालें सांगल्यार आयकनात वय गी न्ही मेड फॉर इच अदर काजार जाल्या उपरांत मॅड फॉर इच अदर आतां काजार जाल्या उपरांत आयदर गोव या बायल थोडे फुडें सांगता तुका पेदळ आल्लो मोग म्हजेर ना तशेंच देवी आज आमकां एक सवाल करता तुका पयलें आसलो मोग आतां ना प्रेज द लॉर्ड प्रेज द लॉर्ड प्रेज द लॉर्ड तुझी भुरगीं सगळीं तुज्या घरा आसता आसतना देवाचो कितलो तूं मोग करतालो आतां तीच भुरगीं एकलो कुवेट एकलो गल्फाक आनी एकलो इस्रायलाक वचोन ताची जोड धाडटा आसतना देवाचो कितलो तूं मोग करताय त्या दीस तूं भलायकी नासता आसतना मांद्रेर न्हिदोन आसतना देवाचो तूं कितलो मोग करतलो आज बऱ्या भलायकी तुका पाटी मेळ्ळ्या उपरांत देवाचो मोग तूं कितलो केलाय आदलो मोग नीव लागी देवा थंय येवचो लागीं येवचो मोग निवोन गेला गी मागण्याक दिवचो वेळ उणो केलाय गी आयताराचे मीस सुकोन आज एक फॅशन जावन गेला सगळ्यांक वय की न्ही आयताराचें फंक्शन दवरचें वय की न्ही आयतारा दवरल्यार सैरी चड येतात वय शिरापी चडत येता सैरी चड येतात फंक्शन केल्ल्यांक शिरापी चडत मेळटा कित्याक म्हळ्यार फंक्शन हांव कांय विरोध करना कित्याक म्हळ्यार आतां पुरा ऑनलायन जावन थोडी म्हजे शर्मा ऑनलायनार घालतात आनी ते कंप्लीट घालनात तांचे चॅनल पॉप्युलरायज करूंक हांवें कालें जोक सांगल्यार मोदगत ते मात्र कट्ट करून घालतात फाटलें घालनात मुखलें घालनात त्या देखून म्हजे शर्मा जे कोण घालतात गी थंय एक कॅप्शन घाला कॉपीरायट इज फॉर यू ओनली नॉट फॉर अदर्स
कित्याक तांचे चॅनल पॉप्युलरायज करूंक तितले मात्र कट करून घालतात ते पळयतले गो फादराबाचो शर्मा इटलो तुगी फादराबान सांगचे इटलें तुगी त्या देखून मोगाचे न्हू चिंतून पळया आतां तुमी देवाच्या आदल्या मोगातावन निवोन गेल्यात जाल्यार थोडे फावटी आयताराचे फंक्शन करतात हांव कांय विरोध करना तुमी करा पूण फंक्शनाक लोक येतात न्ही तुमचे थंय एक मर्याद दिवची संस्कृती आसा न्ही पान फोड आतां गेल्या म्हणयात पयलें जाल्यात आतां पान फोड खावचे उणें जाल्यात त्या देखून पान फोड उदक दिवची संस्कृती गेल्या आतां आयल्यांक 60 दिवची तो संस्कृती पान फोड उदक दिवचें नात आतां आमी अपेक्षीचे तेंत मस्त हिंव आसा इल्लें म्हूण करूंक खालें म्हणी इल्लें वखात दिल्लें जाल्यार म्हण ओके त्या देखून जे कोण आयताराचे फंक्शन करतात पळया तुमी थंय बागलार रावा तांकां वेलकम करूं वेलकम करूंक रावा एक 50 जाणांक तुमी आयतारा दीस तुमच्या फंक्शनाक आपयलां जाल्यार तांचे कडेन सारा फेलसीबाय देव बरें करूं आयिल्ल्याक आज आयतार मिसाक गेल्ली गी ती म्हणटा खंय गो 8:30 वरांक मीस तुवें 10 वरां फंक्शन दवरलाय मिसा गेल्यार येवंक जाता आज वचोंक ना गो वंदो एक मीस तुज्या एकाउंटाक पडलें कित्याक तुज्या फंक्शना पासो ते मिसाक वचोंक ना कित्याक म्हळ्यार तुजें फंक्शन गड्डन करी जाय म्हणून आयलां सेकंड तुमची सैरी दैरी तुमच्या घरा फंक्शन दवरून ती मिसा घेतात तांकां दुकरा मास कुंकडा मास सुटी करूंक आसा थंय एक 10-12 मिसां गेली आनी एक 50 जाणांत त्या फंक्शनांत एक 50 जाणां म्हणी मिसाक वचनासतना तुमच्या कार्याक आयल्यांत त्या 50 मिसांक जबाबदार कोण ओके ते तुमी ती चिंता हांव सांगना त्या देखून आदलो मोग निवोवंक तूंय कारण जाल्यार जावंक पुरो ओके आध्यात्मिक मरण या रितीन येता दुसरें रोमाकारांक बरयलें पत्र 10 अध्याय 17वी वड देवाचें उतर आयकत आसतना भावार्थ आमचे थंय उब जाता म्हणटा आसतना मोगाच्या भावान आनी भयणीनो मागण्या तावन आमी पयस गेल्या आमगी मागण्याक दिवचो देवाक दिवचो वेळ आमी उणो केला की हेब्रेवांक बरयलें पत्र 10 अध्याय वळ 25 तुमच्या पैकीच्या थोड्यांनी पवित्र सभेक येवचें सोण सोडलां या आयतारा मिसाक येवचें सोण सोडलां म्हणटा सांपावल हेब्रेवांक बरयल्या पत्रांत म्हणटा आसतना देवाचें उतर आयकोवचें देवाचें उतर वाचचें आमी उळें केलां जाल्यार स्लोली आमी आध्यात्मीक रितीन मरता तिसरें पवित्र येवकरिस्तांत या सक्रामेंतांत हांव पयस गेलां अंगी ओके पवित्र स्थान हांवें घेतला क्रिज्म हांवें घेतला पूण परत्यान घेवचे थोडे सक्रामेंत आसात खंयचे ते येवकरिस्त प्राचित त्या सक्रामेंतांत हांव पयस गेलां अंगी तूं पयस गेलाय जाल्यार ऑटोमॅटिकली आध्यात्मीक मरण लागीं आयलां म्हूण जालें चौथें कश्टांत कुर्सांत पयस गेलाय गी कुरीस नासतना सोडवण ना कश्ट नासतना आमकां बरेंपण मेळना कुर्सांत पयस गेलाय गी एका रितींत आज थोड्यांच्या घरा कुरीस उणें जाल्यात कुरीस उणें जाल्यात म्हळ्यार ओ कुरीस दवरचे संप्रदाय उणी जाल्या वय गी न्ही आतां पुना जीवन जेजू आयला त्या स्थानार कित्याक ओ कुरीस बरो दिसना थोड्यांक आनी तूं कांट्यात रगत आसा त्या देखून आमकां आज कश्ट नाकात कश्टांत पळ घेवंक आमी प्रयत्न करता पांचवें लौकीक संगतीक चड गमान तुवें दिलायंगी ह्या दाळा लौकीक संगती आमच्या दोळे मुखार चड दिसतात त्या दाळा देवातावन आमी पयस येता लॉत आनी अब्राहमान लॉताक ताच्या सांगाता आपोवन व्हेलें
अक्रेक लोताच्या कामागारांक आनी अब्राहमाच्या कामागारांक एकारे तिची लढाई जाली. अब्राहम म्हणटा लोता आमी अशेंच रावल्यार जायना. आतां तूं खंयच्या पंथाक येताय हांव ताच्या विरोधक येता. त्या देखून आमचे मदें लढाई नाका. त्या देखून लोत चिंता कित्याक लोतान सांगताले अब्राहम तूं मालगडो तुवेंच म्हाका आपोवन हाडलें. त्या देखून तूं खंयचें विनताय ताच्या उपरांत हांव येता. पूण लोतान चिंतलें आतां ऑप्शन म्हाका मेळना. त्या देखून पांचवें खंयचें दिसता तें आपणाचें करून घेता म्हणून तो तिशीन गेलो. सुको गुडो अब्राहमाक दिलो. लौकीक संगती लोतान पळयल्यो पूण अक्रेक सगळे नाश जाले. अब्राहम देवाच्या आशिर्वादाक पात्र जालो. त्या देखून मोगाच्या भावानो आनी भयणीनो 3 मरणां आमकां आसात. एक शारिरीक मरण हांवें सांगलें तें सुकोवन काण घेवंक जायना. दुसरें आध्यात्मीक मरण. तिसरें शाश्वत मरण. तर ही 2 मरणां आध्यात्मीक मरण आनी शाश्वत मरण आमी सुकोवन काण घेवयेत. ताका पयलें तुमी आध्यात्मीक रितीन सोम्यतें सदांच रावूंक जाय. ताचे तावन तुमी बळ घेवंक जाय. ताच्या उतरांतावन तुमी बळ घेवंक जाय. ताच्या सक्रामेंतांतावन तुमी पोशण घेवंक जाय. तर मोगाच्या भावान आनी भयणीनो आध्यात्मीक मरण केदाळा खंयच्या वेळार आमकां येता म्हणून तें इंडिकेशन दिना सायन दिना. बगार लो जावन आमची जिणी तें एक्वायर करून काण घेता या गिल्टा. त्या देखून आमी देवाच्या मोगांतावन पयस वचचें नाका. सक्रामेंतांतावन पयस वचचें नाका. मागण्या जिवितांतावन पयस वचचें नाका. सादारण जावन कश्ट आमकां आयिल्ल्या वेळार ताका एक कारण खंडिती आसता. जेन्ना मोगाच्या भावा आनी भयणी तुवें मागोवन 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 तुजे कश्ट एकादाळा देवान काण उडोवंक नान जाल्यार ताकाय एक कारण आसा. कित्याक ते कश्ट काडल्यार तूं देवातावन खंडीत जावन पयस वेताय म्हणलें देवाक गोत्त आसा. कित्याक ह्यात केरेकट्टे ह्या पवित्र तळाक सुमार एक 9 म्हयन्यांतावन थोडी येतात. एक पेंगटाची दूख पयस करी जाय म्हूण सांत आंतोनी गडे मागून ह्या हाताची दूख पयस जावन दी म्हूण मागोवन येते तास काडना तो. कित्याक तुजी पेंगटाची दूख काडल्यार सासना की तूं केरेकट्टे येनाय म्हूण गोत्ता ताका. आसूं दी पता ती वाचलाय न्ही दोळू वण. त्या देखून देवाचेर पातळणी दवर. कित्याक देवाक एक कारण आसा आमकां कश्ट संकश्ट दिवंक. त्या कश्ट संकश्ट मुखांत्र देव आमकां फाटी ताचे थंय आपयता. त्या देखून कश्टांतावन मेकळें जायनाकात. आनी लौकीक संगतीक कितली गरज आसा तितलेंत महत्व दी जाय. देवाच्या संगतीक देवाक महत्व दिवंक आमी शिकया. तर मोगाचेनो आमी दोनी दोळे आमचे दांपया. दोनी हात आमच्या काळजाचेर दवरया. देवान आमकां ह्या पवित्र आराधनाक आज आपयलां. सोर मलगड्या बसत आज आमी मागोवंक वेता आसतना एक ना एक दीस आमी आमच्या मलगड्याच्या स्थानार रावतले हांव म्हणलें आमी उडास दवरया. तर आमकां समयाच्या हाती आमी समर्पीत करया. वय आमच्या शारिरीक मरणांतावन आमकां सुकोवंक काण घेवंक जायना. एक ना एक दीस आमी मरण पावोवंक आसा. पूण आध्यात्मीक मरणांतावन सासनीक मरणांतावन आमकां निवार म्हणून सोम्या लागीं आमी मागया. सोम्याचो आदार आमी मागोवन काण घेवया. सोमी आमकां ताच्या कृपेन बरोवन दी अभिशेकान बरोवन दी म्हणून मागया. सोम्याचो बळवंत हात ताची उतरां आमच्या पावलांक उजवाड जावन दी. आमकां कृपेन मुखार व्हरूंक कृपा दिवं दी म्हणून मागया. हालेलुया 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 हालेलुया. आमचे मदें कोण 60 वर्सां वयरली आसात मलगडी दयकर मुखार एक गडी बोर. 60 वर्सां वयली सगळ्यां मुखार एक गडी बोर.
आज तुमच्या पासत विशेष रितीन सक्रामेंताच्या सोमया लागीं आमी मागोवंक वेतेल्या दोनी हात सोडा सोमयाक तुमकांच तुमी समर्पण करून काणगेया देवान इतलो काळ तुमकां ह्या संवसारांत जियोंक दिल्ल्या पासत ताका अर्घ दिता आसतना मुखली तुमची जिणी देव आशिर्वादीत करून ह्या अभिषेकान बरोवन दी म्हूण मागात तुमचें कुटुंब तुमची भुरगीं बाळां सोमयाच्या हातीन तुमी समर्पीत करा त्या सोमयात हांव जाय असली कृपा जें कितें उणेंपण तुमी तुमच्या जिणयेन तुमी पळय ते आसात तें भरती करून दिवंक सोमया लागीं मागया आज आमी बसून आसतलीं आमच्या मलगड्यांचो उडास आमी काडया त्यांच्या त्यागाचो परिणाम जावन आज आमी जियेते आसा ताणी आमच्या पासत केल्ल्या त्यागा पासत देवाक आज अर्गान दिवया आमच्या मलगड्यांचो सर्वांचो उडास आमी काण तांचे पासत आतां आमी मागया आज देवान ह्या मलगड्यांक ताच्या पांयां तळा आपोवन हाडलां ताका जावं अर्गां स्तुती महिमा आमचे दोनी हात आमी उबारून ह्या मलगड्या पासत आनी आमच्या घरांत आसच्या मलगड्यां पासत आज आमी मागया हालेलुया 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 सर्वपदोदरा सस्साच्या देवा तुझ्या पवित्र नावाक अर्गां आराधन दिवन ह्या मलगड्यां पासत आज ह्या आराधनांत मागता आसतना सोमया तुजी काकूळ तुजे आशिर्वाद ह्या मलगड्यांचेर देवन येवं दी म्हण हांव मागता तुज्या कृपेन हांकां बरं तुज्या सक्तेन हांकां बरं हांची मतीची बेजाराय कुडीची पिडा शिडा सोमया हांकां दोस्त जाल्यार सोमया तुज्या पवित्र गायल्ल्या हातांनी ह्या भुरग्यांक तूं भलायकेन बरं समाधानान बरं आणि आंतरिक गाय ह्या भुरग्यांक दोस्ता जाल्यार सोमया तुज्या पवित्र रक्तान ते निवार म्हणून तुज्या लागीं मागता आमचे कश्ट संकश्ट तुज्या पांयां तळा समर्पित करता आसतना सर मलगड्यांक तूं आशिर्वादीत कर अभिषेकान बर कृपेन बर म्हणून तुज्या लागीं मागता हालेलुया 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 सग्रामेंदाच्या सोमयांचेस तुझ्या वय बापायक तूं विधेय जावन चल्लोय ह्या मलगड्यांच्या भुरग्यां पासत हांव मागता आसतना सोमया तांकां कृपेन आशिर्वादान मलगड्यांक बऱ्या रितीन पळोवंक जाय आसली कृपा तांकां दी ह्या सोर मलगड्यांक तुज्या आशिर्वादान बर प्रत्येक जावन हांकां भलायकी मोतीचें समाधान दी खंत बेजाराय तांकां दोस्ता जाल्यार सोमया तुज्या पवित्र हाताच्या स्पर्शान तांकां आपोड अभिषेक कर आशिर्वादान बर हांची दुकान तूं पयस कर हांचे बेजाराय तूं पयस कर सोम्या इसाया प्रवाद्याच्या ग्रंथांत तुवें सांगलें बरी उतर प्राय सरल्या रे हांव तुज्या सांगाता रावतलो तुका हात धरून सांबाळटलो म्हणलें उतर ह्या भुरग्यांक बळवंत करून दी अभिषेक करून दी तूं आमकां अनाथ जावन सोडना आसनाय सदांच तूं आमच्या सांगाता आसाय म्हणलो बरवसो ह्या भुरग्यांक दी म्हणजे कश्ट संकश्ट निवरावन तुझ्या उदंड आशिर्वादान ह्या भुरग्यांक बर म्हणून तुज्या लागीं मागता हालेलुया 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 आमच्या घरांनी सबार मलगडी न्हिदलगडे आसात सबार पिडेन वळवळते आसात तांच्या पासत एक घडी बर मागया तांची पिडा शिडा ससून व्हरूंक तांकां जाय आसली कृपा सोमी दिवन दी आनी प्रत्येक रितीन तांची सेवा करतल्यांक देव 100 वंट्यांनी आशिर्वादान बरोवन दी म्हण सोर पिडेस्त मलगड्यां पासत आतां आमी मागया हालेलुया 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 सर्वपदोदरा सस्साच्या देवा सबार पिडेस्तांक तुवें गुण केले आज या भुरगीं कोणाचे नांव काण या आराधनांत मागतात की त्या सोर मलगड्यांक हांव तुज्या हाती हांव समर्पित करता सोमया ती खंय आसूं दी ह्या घडये ह्या आराधनाचो फळ ती जोड काण घेवन दीत भलायकेन ती बरोवन दीत समाधानान ती बरोवन दीत तांचे पिडा शिडा सोसूंक तांकां बळ कृपा आदार दी म्हणून तुज्या लागीं मागता आनी प्रत्येक जावन तांची सेवा करतल्यांक 100 वांट्यांनी तो आशिर्वादीत कर अभिषेकान भर म्हणून तुज्या लागीं मागता हालेलुया 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 तुमच्या
जाग्याक फाटी वसा सक्कड आमी दिबी घालया एक घडीभर आमकां समयाच्या हाती आमी समर्पित करया जे कितें तें सावा आमी या आराधनांत सोम्याच्या पांयान थळां दवरून काडल्यांत ती तें सावा आमी सोम्याच्या हाती आतां समर्पित करया आमचे बसत आमच्या भुरग्यां बसत आमी मागया जे कितें आमच्या कुटुंबांत उणेंपण आमी पळयता तें भरती करून दिवं दी म्हणून सोम्या लागीं मागया सोमेचो आशिर्वाद आमच्या कुटुंबांनी भरोवन दी आमचे कुटुंब अभिषेकान भरोवन दी पिडा शिडा आमच्या कुटुंबांतान पयस जावन दी रीण आमच्या कुटुंबांतान पयस जावन दी जे कितें उणेंपण आमी पळयता तें सोम्याक आज समर्पित करया सोमी आमच्या कुटुंबाच्या हर एका संद्यांक ताच्या अभिषेकान आशिर्वादान भरोवन दी म्हणून मागया हालेलुया 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 सर्वदरा सस्नाच्या देवा या भुरग्यांची सोर्थ सवा तुझ्या पांयां तळांत आमी समर्पित करता आमकां तूं कृपेन बर आशिर्वादान बर आमचे संकट कश्ट संकश्ट पिडा शिडा निवराय म्हणून तुझ्या लागीं मागता आमचे त्या सवान सोम्या तुझ्या पांयां तळा आतां समर्पित करता आसतना आमकां सांबाळ अभिषेकान बर कृपेन बर म्हणून तुझ्या लागीं मागता आमेन 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 सोम्याचा आशीर्वाद घेऊन गावया या देवाडा सक्रामेंता ये देवाडा सक्रामेंता साष्टांग नमन करूया पूर्वील्या त्या रूपा रीती आधार्या सलमोन वेचा असत विश्व्या बावरताचे बळ देव्या जशे बापा तशे पुता उल्हासाने स्तुतीचा पूर्वी महिमा ससना ससना एकाच ताळ्यान रसिता तुका दोगांच्या स्पिरितान समासमी वाढता सोम्याचो आशिर्वाद आतां आमी स्वीकार करया आमच्या कुटुंबाचेर आमी कोणा पासत मागलां तांचेर कोणाक आमच्या मागण्याची गरज आसा तांकां सोमी अभिषेकान भरोवन दी आमच्या कुटुंबाच्या एका संद्यांक सोमी सांबाळून दी कृपेन भरोवन दी स्वीकार करा सोम्याचे ते आशिर्वाद तुमचेर तुमच्या कुटुंबाचेर तुमच्या भुरग्यां बाळांचेर तुमच्या मालगड्यांचेर